नमस्कार सगळ्यांना. 8 दिवसातून परत एकदा पाऊस चालू झालेला आहे आणि आमच्या आत्याचं तिकडे अहो आत्या भिजताल की बापूंनी बाहेरच ठेवलंय वय. पाऊस आला अचानक. 8 दिवस झाला पाऊस नव्हता आणि मग पाऊस आला की एकदम पळापळी होती आणि पाऊस तर काय येतोय बघा कसा येतोय एकदम नाजूक पद्धतीचा. आमच्या आत्याला पाठीमागं काय करायचं होतं काय जमलं तर पाऊसच आला अचानक. सकाळपासून ऊन भरपूर लागत होतं आणि हो का असा आभाळ आहे. आता किती पाऊस येतोय किती नाही काय माहित नाही. होय अण्णा, तरी तुझ्या अंदाजाने किती पाऊस आहे काय कुठं आहे तर पोती भिजली कुठं ठेवल्या ती काय जणू. अण्णा आमचा कॉलेजवरून आलाय. दाखव दाखव अण्णा गॉगल आणि आमच्या अण्णाला चष्मा लागलाय आणि अशा प्रकारे अरे देवा कॅमेरा पाणी पडलं काय अण्णा काय झालं आणि गॉगल बनवून आणलाय असला. अरे काय पटाय पाहिजे. 1,500 रुपये घालावलं डोळं चेक करायला ही आणि असलं असला चष्मा घेऊन आलाय. काय खराब आहे तुम्हीच सांगा हे अहो काय अरे खराब पण गॉगल लागलेला कसं काय गॉगल दिसतंय? कसा असतो अण्णा. हे काय मग फॅशन शो मांडलाय आता का जी तू. दिसन ती म्हणून किती नंबरचा आहे कस काय लागला बरं आता अरे लागला म्हणायचं मी लय मोबाईल बघत होतो काय सांगायचंय. आता त्यांना सांगायसाठी आता निम्या लोकांना कळत नाही. निम्या नावात ते 40 साठी घेतलाय. ज्याला ज्याला चष्मा लागला त्यालाच कळतंय फक्त नंबरचा आहे. असं जी वस्ती होती असं म्हाताऱ्यांना ज्यांना लागलाय का तीच विचारतात. अरे तू म्हातार आहे का अण्णा. ज्या वस्ती त्यांना लागलाय का त्यांनाच कळतोय नंबरचा चष्मा आहे तीच विचारते फक्त हो ना? नंबरचा लागला होय. हो पुसा. अभ्यासाला तर अजून कुठं मुहूर्त नाही तर चष्मा लागला ना आमकं झालं फलानं झालं. चला पाऊस वाऱ्याने कुठं कुठं गेला बघूया. आहे पालखी तर बारामती संध्याकाळून यायची. आमच्या इकडे उद्या येते तर तर पावसाला सुरुवात. आणि मस्तपैकी आता ह्या पाऊस आलाय आणि आता ही गवारीच्या शेंगा नीट करते तर आत्या म्हणल्या चहा प्यायचा आहे. पाऊस कुठं येतोय ना येतोय तर चहाला गय वाटते तिकडं केवढं मोठ्याने. चराय बांध्या पण पंचायत नाही बांधली तरी पंचायत निस्ती वळत राहते. आता पाऊस येतोय तिला कुठं गावतात नेऊन बांधू चिखलात. होय आत्या का बांधू. आता एवढंच की मीच भिजल पण भिजाना का जाय ना कपडे बदलायचे लगेच. किती येणार आहे ही थोडं थोडंच येणार आहे पण की गाईचा असा कांगारावळा की काय मापच नाही त्याला. रात्री मंडई आणलेली तसंच राहिला होता. आज 15 जुलै पावसाला सांगितलं होतं आज पाऊस येणार आहे मग तर बघू आज किती पाऊस येतोय किती नाही. छान पाऊस आला की बरं वाटतं. ऊन काय नको वाटतंय. 8 दिवस झालं ऊनच ऊन ऊनच ऊन. आज बारामतीत मुक्कामाला पालखी त्याच्यामुळं आज सगळेजण बिजी असतील बारामतीत. आमच्या इकडं उद्या असते संसरला मुक्कामाला आणि तर आता उद्या जातात सगळे आमच्या इथं. ह्या टायमिंगला उरका उरकी तयारी जायचं हे झालेलं असतं. पक्षी का म्हणून वराट्यात मी का पावसात भिजते काय माहिती पण असं चला गप्पाच हाणावत म्हणलं तुमच्यावर असं फिरत फिरत. काय उडतंय काय माहिती. टिपका टिपका चालूच आहे थोडा थोडा आणि थोडं थोडं पाऊस आला की बरं वाटतं. वाईट लगेच जागा ओलली होती. कोथिंबीर ती काल भिजावली ती वाईस भारी वाटायला लागलं. पक्षीच आहे सारं जिकडं तिकडं पक्षीच आहे. हो बाई बांधायचंय गे नको ओरडू. सकाळचं उठल्या उठल्या पण सकाळचा तीच उद्योग आणि परत दुपारचं पण तीच उद्योग सारखी ओरडतच राहते. तिला कळतच नाही काय अजिबात. छान वाटते का नाही का. आता थोडंसं औषध बापूंकडून गेलतं पण लागलं हिरवं व्हायला. चुकून झालतं ते बापूंकडून. काल इरा टाकून मका ही भिजवली. तुम्ही तर व्हिडिओ बघितला लगेच कसली सुंदर दिसायला लागली. टवटवी आली का नाही मकाला. काल थोडी पिवळी दिसत होती पण आज 1 नंबरच दिसायला लागली. लागली का नाही तुम्ही सांगा सगळ्यांनी कमेंट करून. फिरत फिरत आणि शापूची भाजी पण दिसायला लागली. मगाशीच दिले बारक्या मोटरने पाणी. मोठ्या मोटरने काय नीट भिजत नव्हतं ना त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे हे
चुका गेला बरं का जळून, पण आता ती चुका सगळ्या कापून काढायचा. परत नंतर ना सगळ्या नवीन फुटन. कोथिंबीर आताशी एवढी यायला लागली भाजीला टाकायला, आपलं बिनकाळजी, काहीच प्रॉब्लेम नाही. चला, बारीक बारीक टिपका येतोय, लय एवढा नाही बरं का, पण येणार आता. शेवटी तो पाऊस आहे, किती येतोय किती नाही काय माहीत नाही. चला चहा करायचा आहे त्या वराट्या. लगेच वाटाही वाढला होतच, पण थोडं बंद झाल्यावर तिला बांधून येते आणि मग गवारीच्या शेंगा नीट करते.